हा व्हिडिओ आहे माझ्या खास जे नातेवाईक आहेत ना, कुत्र्याची पैदास असतील ते तशा थर्ड क्लास नीच माणसांसाठी, मग त्यात बाई पण आहेत आणि गडी पण आहेत, तर अशा थर्ड क्लास लोकांसाठी हा व्हिडिओ खास असणार आहे स्पेशल म्हणून. तोंडावर बोलायला जरा धाडस ठेवत जावा कुत्र्यांनो. असं ते याची त्याची चाटायची, याला त्याला सांगायचं, याच्या त्याच्या समोर बोलायचं असलं सोडून द्या. आणि तुम्हाला जे काही तुमची दुश्मनी असेल ना, दुश्मनी कराय काही तुमचा बांध पण खेचला नाही आहे मी, किंवा माझा तुम्ही खेचला नाही आहे. कधी मी तुमच्या लेकरांबद्दल वाईट बोललो नाही आहे, पण तुम्ही माझ्या लेकरांबद्दल वाईट बोलताय. माझं लेकरू आजारी पडलं, त्याला साथ काही तर आली बाबा, त्याला ते आजारी पडलं, त्याचं ते पडू द्या. तुमच्या लेकरांना अमृत पिऊन आलेत काही, तुमची पण आजारी पडणारच आहेत की. त्यावेळेस आम्ही अशा अपशब्द बोलल्यानंतर मग तुम्हाला कसं झोंबल? तुम्हाला तुमच्याकडं माझी एका भाकरीची अपेक्षा नाही आहे, मग तुम्ही कशाला याच्या त्याच्यासमोर विषय काढायचे ना बोलायचे? अरे बस खाली ये इकडं. माझ्या लेकरांना ज्या वेळेस बाबा, मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस माझ्याकडं काही खायला घालाय त्यांना काही नसेल ना, मी सरळ सरळ असं दुसऱ्यांकडं भीक मागल की बाबा माझ्या लेकरांसाठी मला अर्धी भाकर द्या. पण तुमच्यासारख्या दलिंदर माणसांजवळ मी कधी अपेक्षा ठेवणार पण नाही आहे आणि ठेवलं पण नाही आहे. मग काय याच्या त्याच्या समोर बोलायचं ना, विषय काढायचे. आमचं लेकरू आजारी पडलं म्हणून तुम्ही असे शब्द वापरायचे काय, मरू दे तिकडं, माझा काय संबंध, हे आणि ते. तुम्ही बघायला यावं अशी आमची अपेक्षा आहे. थर्ड क्लास लोकांकडं जे दुसऱ्याच्या जीवावर जगतात ते, याच्या त्याच्या याचं त्याचं. आता माझं तोंड लय खराब आहे. किती बाया तुम्ही चांगल्या आहेत ना ते मला सगळं माहिती आहे, पण मी जाऊ द्या कुठं एखादीचं संसार वाटोळा करावं म्हणून कंट्रोल करतोय स्वतःवरती. माझ्या एवढ्याशा लेकरांबद्दल वाईट बोलताय काय तुम्ही? पडलं आजारी आमचं लेकरू, पडलं आमचं आम्ही मॅनेज करतोय म्हटलं आम्ही, तुम्हाला एखादी भाकर द्या पाठवून म्हणून. खरंच सांगतो, जोपर्यंत माझा दादा, माझा सामा दादा यांची साथ आहे ना माझ्या मागं, तोपर्यंत अशा दलिंदरां लोकांकडं मी असं मला द्या म्हणून असं कधी मागणार पण नाही, आणि मी मागत पण नसतो. मी माझ्या यूट्यूब परिवाराकडं साधं, माझा 17,000चा परिवार आहे. मी त्यांना म्हटलं ना, दादानं ताईनं मला एकच रुपये पाठवा, तरी माझ्याकडे 17,000 रुपये एका मिनटात जमा होतील. आणि तुमच्याकडं मी मागल होय? तुम्ही याच्या त्याच्या जीवावर जगणारी लेकरांबद्दल वाईट बोलायचं काही संबंध तुमचा? आमची अपेक्षा नाहीच ना तुमच्याकडं की बाबा तुम्ही आम्हाला आणून द्यावं, आम्हाला खाया प्यायला. आम्हाला काही कमी नाही आहे. देवाचा आशीर्वाद, आमच्या दादाची साथ आमच्या सोबत आहे. आम्हाला काहीच कमी नाही आहे, आम्ही सुखात आहे. आता रोहनला पण सोडण्याचं कारण इथून म्हणजे फक्त त्या नर्स असतात ना मध्ये, त्या अशा किरकिर करायला लागल्यात की तुम्ही एवढे लेकरं कशाला इथं आणल्यात, इथं आजारी लेकरं असतात त्यांचं पण, यांना पण लागू शकतं, हे ते. परत ते खाली असं बेड खाली झोपणं वगैरे, ते त्यासाठी त्यांनी बोलले ना, त्यामुळं मी रोहनला सोडलं आहे. नाहीतर असं नाही की आमच्या लेकरांना खायला भेटतच नव्हतं आणि म्हणून मी सोडलं आहे. कुठली पण पेशंट चलावं नाही ना, बस थोडंसं जरा मोकळ्यात आलो आहे मी. मला व्यक्त व्हायचं आहे काय, माझ्या लेकरानं यांचं घोडा मारला आहे माझ्या लेकरांबद्दल वाईट बोलायला. आणि काय मी कधी कोणत्या, ते तुझे असो किंवा माझे असो, कोणत्या नातेवाईकाकडं मी कधी अपेक्षा ठेवतो का की यांनी मला आणून द्यावं, यांनी मला माझ्या लेकरांना खायला आणावं किंवा मला आणावं? मग यांच्याकडं माझ्या अपेक्षाच नसताना ह्या कुठल्या नीच याच्या त्याच्या खाली. आता माझं तोंड तर लय खराब आहे, पण मी कंट्रोल करतोय. यांचा काही माझं असं आहे का काय की यांनी एवढं वाईट साईड बोलायला? होतील की, येते की फेड, सगळ्यांनाच येत असते. तुमच्या कर्माची फेड तुम्ही भोगताय, पण आम्ही भोगत नाही. आमचं कर्म चांगलं असल्यामुळं आज आमचं लेकरू सुखरूप आहे. त्याला एवढा आजार होता, त्याला काय झालं, पण ते आज टणटणीत आहे आमचं लेकरू. कारण आमची तुमच्यासारखी नीतिमत्ता नाही आहे. एखाद्याचं बद्दल आम्ही घाण बोलत नाही आहे, वाईट बोलत नाही आहे, एखाद्याची निंदा करत नाही आहे. पण आमची अपेक्षाच नाही आहे ना तुमच्याकडं. तुम्ही आमचं कुणी आहे असं आम्ही समजतच नाही आहे. मग तुम्ही काय दुसऱ्यासमोर सांगायचं असंच झालं तसंच झालं, लई याची त्याची नावं काढत होता की आता कोणी येत नाही का, हे होतो त्याला खायला प्यायला घेऊन.
त्याच्याकडं पण नाही आहे, ज्याचं मी नाव काढत होतो त्याच्याकडं पण नाही आहे आणि तुझ्याकडं पण नाही आहे. थर्ड क्लास मेंटल कुत्री, स्पष्ट भाषेत बोलतोय तुला, कुत्री. 12 ठिकाणी तोंड मारणारी तू आणि माझ्या लेकराबद्दल वाईट बोलायचं नाही. माझ्या लेकरू आजारी पडलं पण त्याला एवढं जीव लावतात यूट्यूबवरचे, तर तिला नुसतं असं त्रिशा सगळे हे करतात. आता इकडं कल्याणला वगैरे, कल्याणच्या दादाकडं गेलो ना मी, तिकडं तिला असं खाली पडू देत नाहीत. पोलिस असून प्रिया दिदी कशी उचलते तिला, पटकन उचलते का नाही, किती जीव लावते तिला. मग भाऊजी पण उचलतात, सगळे तिला एवढं जीव लावतात, एवढे मोठमोठ्या पोस्टवर असून. आणि तुमच्या पोस्ट तुमचं काय हेच नाही आहे, तुमचं अस्तित्वच नाही आहे. आणि अशी लोक माझ्या लेकरांबद्दल वाईट बोलतात काय, हे असंच हो का आणि तसं का होऊन आम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला कुठं करा म्हणतोय, तुम्हाला आम्ही 5 रुपये द्या म्हणून मागितलं आहे, 1 रुपये द्या म्हणून मागितलं आहे. ज्यावेळेस आमच्यावरती वेळ येईल त्यावेळेस मी धाराशिवचं शहर आहे, सिटी, इथं प्रत्येकाकडे जवळ 1 रुपया मागितला तरी माझ्याकडे अफाट पैसा जमा होईल. फक्त 1 रुपया मागितला तरी. पण सध्या तरी आमच्यावर तेवढी वाईट वेळ आली नाही आहे, कारण आमचा दादा, आमचा सामत दादा आमच्या सोबत आहे. अपेक्षाच नाही आहे या लोकांकडं. आणि ते लोक जर असं बोलतात की हेच नाही दिलं, तेच नाही दिलं, याचंच नाव काढायचा. ये कोणाला कडं आलता, अंक्याकडं? हां, अशी जे आहेत ना, जे कोण आपल्या नात्यातले का नसताना मित्रमंडळी, ते लोक येऊन असं बोलून जातात. तुम्ही यावं आणि बोलावं असं आमची बिलकुल अपेक्षा पण नाही. तुमचं ते तोंड तसलं दलिंदर थोबाड तुमचं आम्हाला दाखवू पण नका. तुमचं तसलं ते दलिंदर तोंड. मी इथं सख्या मोठ्याला सोडलं, इथं ते झोपायची पाहिजे होती म्हणून. तो आमचा दुबईवाला तो आलाय. कधी आलता तू? मी पण नव्हतो ना, बाहेर गेलतो, त्यामुळं मला नाही दिसायचं. अशी आहेत ना, तेच मला साथ देतात पण कधी पण. त्यामुळं मी अशांचंच नाव घेतो. तुम्ही जे म्हणताय ना याचं त्याचं नाव, मी माझ्या सख्या आईच्या पोटातून जे जन्मलेत ना त्यांच्याकडं अपेक्षा करत नाही. त्यांनी माझ्याकडं यावं जावं, त्यांनी मला द्यावं अशी अपेक्षा करत नाही. तर दलिंदरबाई तू कुठली कोण आणि माझ्या लेकराबद्दल वाईट बोलते होय? एवढं कोणाबद्दल कोणावरती कपट करू नये. कपट केलं ना देव आपला सपाट करत असतो. हा, जा सावकाश जा, अंधाराचं टायमिंग आहे. काय गरज आहे ना आपण एखाद्यांबद्दल असं, एखाद्याच्या लेकराबद्दल असं वाईट साईड बोलायची काय गरज आहे? मी कधीच कोणाकडं अपेक्षा ठेवत नाही. तुम्ही म्हणत असाल काय डबल अपेक्षा लावलंय, पण मला समजलंय तेव्हा मला असं उकळून आलंय माझ्या पोटात, माझ्या लेकराबद्दल हे ते. माझं काय, तुम्हाला कपट करायचं ना माझ्यावर करा ना, माझ्यावर बिनधास्त करा. तुम्ही जेवढं कपट करचाल ना, काय कालवा नाही माझं काय मत आहे, मी तुझ्याकडं काही अपेक्षा करत नाही आहे ना, मग तू माझ्याबद्दल दुसऱ्यांसमोर वाईट साईड बोलायचं काय संबंध आहे? सवय माहित नाही. सवय माहिती आहे मला. नाही, मी असं म्हणतोय माझ्या सख्या आईच्या पोटातून आम्ही जे आलोय ना त्यांच्याकडे अपेक्षा नाही करत. ही कुठली दलिंदर छापाई, हिच्याकडे तर माझी बिलकुलच अपेक्षा नाही. आणि तीच माझ्या लेकराबद्दल जर अशी बोलत असेल मग मला किती राग येणार ना. मला लय राग आलाय इमानदारी ना. असं तिला डायरेक्ट फोन करून मला तोंडातून घाण शिवाय देऊ वाटायला, पण मी नाही देणार. आता त्याची शिक्षा तो वरचा देणार आहे. जाऊ दे आता, कोणाचं नाव नाही घ्यायचं व्हिडिओत. आपल्याला त्यांची लायकी नाही एवढं आपण नाव घेणं इतकी. नीट राहायचं. जे काही करायचं ना, जे काही कपट शितायचं, जे काही करायचं माझ्याकडं तुमची गाडी येऊ द्या. तुम्ही जेवढं माझ्यावर कपट करचाल तेवढा मी अजून एकदम आनंदी राहणार आहे. झालं आमचं लेकरू व्यवस्थित, आम्ही खुश आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आता 15 दिवस ते ॲडमिट आहे
तर तिला काहीतरी दुसराच आजार आहे का 15 दिवस ॲडमिट केलं आहे, तिची ट्रीटमेंट सुरू आहे, तिचं थोडं वजन वगैरे वाढावं म्हणून आम्हाला खायचं प्यायचं काहीच कमी नाही आहे. तुला जर पाहिजे असेल तर उलट मी पण आणून देतो तुला. हां, मला कळव, तुला आणून देतो मी इमानदारीनं, तुझ्या लेकरांना वगैरे आणून देतो मी. भंगार छाप दलिंदर